कोल्हापुरातला सूर्यनगर परिसर काल रात्री जिलेटिनच्या स्फोटानं हादरून गेला। या ठिकाणी पोलिसांनी ज्यावेळी धाव घेत या घटनेची नेमकी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या घराच्या आतमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोट झाल्याचं आढळून आलं आणि जवळपास 10 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज आहे ते गेले होते आणि त्यामुळे एकूणच या घराला तर हादरे बसलेच, मात्र आजूबाजूचा परिसर सुद्धा हादरून गेला। आतमध्ये ह्या घराची अवस्था पाहायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की आत कशा पद्धतीने या घराचे आहे ते मोठ्या प्रमाणात या स्फोटामध्ये नुकसान झाले आणि या स्फोटाची तीव्रता किती असेल याचा अंदाज तुम्हाला येईल अशा पद्धतीची ही दृश्य आहेत ते आपल्याला दिसून येतात। पूर्णपणे या घराच्या भिंती आहेत त्या या स्फोटामध्ये नेस्तनाबूत झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भिंतींचे तुकडे आहेत ते आजूबाजूला पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। खिडक्यांची तावदाने तर पूर्णपणे काचेची असल्यामुळे ती फुटून गेलेली आहेत आणि ते सगळं इतरत्र अस्ताव्यस्त पद्धतीने हे सगळं साहित्य घराचं आपल्याला या ठिकाणी पडल्याचं आहे ते दिसून येते। खरं तर या घरामध्ये आहे ते काल दुपारपासूनच पाहायला गेलं तर 2 ते 3 युवक या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यांच्याकडूनच या संदर्भातले जिलेटिनचा स्फोट घडवून आल्याची आहे ती प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे। काही स्थानिकांनी इथल्या सांगितलेल्या माहितीनुसार हे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत तरुण या ठिकाणी दाखल झाले होते आणि रात्री उशिरापर्यंत ते या ठिकाणीच ते होते। मात्र नेमके या संपूर्ण प्रकरणाचा ज्यावेळी पोलिसांनी तपास केला, आढावा घेतला त्यावेळी हे घर आहे ते अनेक दिवसापासून बंद होते। 2 वर्षापूर्वी या घराच्या ज्या मालकीन होत्या शशिकला बोळिंजकर यांचं आहे ते निधन झालं होतं आणि त्यानंतर या घराच्या मालकीवरून आहे ते वाद निर्माण झाला। या घराचे जे मालक आहेत जे दावा करतायत शशिकला बोळिंजकर यांचा मुलगा जो दावा करतोय त्या दाव्यानुसार हे घर आमच्या मालकीचं आहे असं ते सांगत होते। मात्र या घरावरती जी नोटीस पाहायला मिळते आणि ही नोटीसच जी आहे तो वादाचा मुद्दा बनलेला आहे। प्रज्योत पवार यांनी हे घर आपल्या मालकीचं असल्याचा आहे ते दावा केला होता आणि त्यावरूनच गेल्या 2 वर्षापासून या दोन्ही कुटुंबांच्या मध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात वाद सुरू होता आणि या वादातूनच हा स्फोट झाला आहे असा प्राथमिक अंदाज आहे ते पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र जिलेटिनच्या कांड्या आणल्या कुठून, त्या इथं प्लॅन कुणी केल्या आणि त्याचा स्फोट करण्यापाठीमागचं नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस करताना दिसून येतात। कारण बॉम्ब शोधक पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झालं होतं, फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती, त्यांनी या सगळ्याचे नमुने हे ते घेतलेले। मात्र असं स्फोट करण्याचं धाडस मालमत्ता वादातून कोल्हापूरमध्ये आत्तापर्यंत घडलं नव्हतं आणि हे धाडस करण्यापाठीमागं नेमकं मोडस ऑपरेंडी कुणाचे आहे याचा तपास करण्याचं मोठं काम आता पोलिसांच्यापर्यंत असणार आहे। जिलेटिनच्या कांड्या यांना मिळाल्या कुठून याचा शोध घेण्याचं आता पोलिसांच्या समोर आव्हान असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील आणि ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।